जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, एसपी गोट फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनल मध्ये तुमचे पुन्हा शेगाव स्वागत आहे। आज आपण आलो आहोत त्या काकाकडे। तुमचं नाव सांगा, नाव आणि पत्ता सांगा। प्रकाश बनसोडे। प्रकाश बनसोडे। प्रकाश रावसाहेब बनसोडे। हा, तुमचं नाव काय? युवराज जाधवबा गोरपडे। युवराज ज्ञानोबा गोरपडे। हा हा, गाव कोणतं आहे? कलांडी। कलांडी। तालुका निलंगा। निलंगा। त्यांच्याकडे नाही ना माहिती तिकडे। हा, तर काका तुम्ही आज कधीपासून शेळी पालन सुरू केला? केला बा 10 वर्ष। 10 वर्षापासून। हा, तुमच्या तेव्हा वय काय होतं? वय 18 19 17 असेल। 17 18। हा, तर तुमचे वडिलोपार्जित आहे म्हणजे वडील अगोदर सांभाळत होते का? वडील सांभाळते। हा, किती शेळ्यापासून चालू केलं होतं? ते यार एक शेळीपासून। एक शेळी आणतो। आज जवळपास तुमच्या शेळ्या किती आहेत? सगळ्या शेळ्या आहेत बघा 14-15 शेळी आहेत सगळ्या मोठी। तुमच्या 14-15 ह्यांचे 14-15 जवळपास 40 शेळी आहेत सगळे लहान मोठे मिळून। तर आता शेळी पालनामध्ये तुम्हाला 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे। तर शेळी निवडता तुम्ही, शेळी कशी निवडता? काय आधी ह्याच्या अगोदर शेळी पालनाकरच का बरं वळलात? बकरा आहे की शेळ्याच का बरं निवडलात? दुसरीकडे दुसरा कोणी व्यवसाय का बरं नाही? नाही कोणता दुसरा की शेळ्याचा धंदा। शेतात नाही काही नाही, पुढे शेतात नाही जात नाही काही नाही। शेत किती आहे तुम्हाला? शेत 1.5 एकर आहे। 1.5 एकर आहे म्हणजे शेताकडं शेत कमी असल्यामुळे इकडे आला। इकडे आला। हा, शेताकडनं हे धंदा म्हणजे हेच व्यवसाय, काहीच बघायचं हेच व्यवसाय निवडण्यास करा। हे त्यावर खायचं करून एक दोन्ही खायचं भागवायचं। तर आज एका शेळीपासून एवढं वाढलं, एवढे 10-15 वाढीलो। मग आता बरंच जिंकलो। बरंच झाले फायदा। एका शेळीपासून आला तर 80 रुपये वर्षाला। हा, तुम्ही लाख बी होत्या। किती घेता शेळ्या? 50 होते। शेळ्या पिल्ले काही घेता का? मग घेत नाही, घरच्याच गेलो आतापर्यंत आला नाही। आता पुस्तक गेलाच नाही म्हणजे एकच शेळी आणतो? एकच शेळी आणतो पहिले। कितीला घेतली होती शेळी सुरुवातीला? शेळी 18-17 घेतो। 1800 रुपयाला होती। हा, एवढी पाठच होती? पहिला रन होती का? तेवढा त्या टायमाला एवढा भाव होता स्वस्त? 10 वर्षाखाली 1800 रुपयाला। 1800 पाठवून। हा, 1800 पाठ आणून जवळपास आज भाव काय झाला? भाव आता घाला 20 22 25 2500 रुपयाला। आता एक शेळी घ्यायची म्हणलं तर आता घ्यायचं का पाटीला हे नाही 9-8-9 लागते तिला। तेव्हा भाव नव्हता। आता हिला घ्यायचं म्हणलं तर 8-9 हजार रुपये म्हणजे त्या टायमाला 10 वर्षाखाली 10 वर्ष हा 1-2 हजार रुपयाला पाठी जाणवतो। हा, त्या टायमाला शेळी मोठी शेळी घ्यायची म्हणजे लागतो ते 6-5-6 मोठी शेळी 6,000 बरं चांगली। आता एवढ्या शेळ्या आहेत तुमच्याकडे, सकाळी किती वाजता सोडता तुम्ही? सकाळी 10ला सोडतो। सकाळी 10 सोडायचं, वेळभर बाहेरच फिरवायचं? तुम्हाला सारा वेळभर असं बाहेर फिरवायचं? संध्याकाळी काही सरत किती बाय कितीच तुमचं शेड आहे? थोडा आहे आता कोटा घातलेले। कोटा त्याच्यामध्ये नेऊन कोंडवायचं? मग त्याला काही आडुशाला असं काही म्हणजे कुत्र वगैरे पत्री मारला म्हणजे साईडनं पत्राचं घेतलं म्हणून माहिती? पत्र्याच मारला। सकाळी एक 10ला सोडून संध्याकाळी कितीला नेता होत? संध्याकाळी 6-7ला। हा, 6-7ला नेणं, 6-7 वाजता न्यायचं आणि बांधायचं का मोकळं सोडून देतो? काय मग आता मोकळे बकरे तेवढी बांधतो। हा, म्हणजे बकरे शेळ्याला परेशान करून ते मग अशी मारते तिने बांधायचं। आता संध्याकाळी खुराक वगैरे काही ठेवता का नाही? काहीच चालू आता पोचतो नाही, फक्त फिरण्यावर काही खुराक नाही, काही नाही? बरं, लसीकरण वगैरे काही देता का? चिन्नी बघा, लस काही करत नाही? काही आपल्या आता पुस्तक मरतो वगैरे काही झाले? मरती वगैरे झाली किती झाले? 10-15 झाले झाले। असं म्हणजे काय अडचणी? डिलिव्हरी, आडले पिल्ले खांडून काढता मेली। शेळी खांडून बिंदून काढता बोलिलो। शेळीचं पिल्लू केले ती बिंबी डॉक्टरला आणून सुद्धा मी शेळीचं पिल्लू अडवलंय। त्या टायमाला जास्त काळा असल्यामुळे शेळीचं पिल्लू मध्ये मरून फुगलं आणि त्या टायमाला काढता येईल नाही। त्या टायमाला तुमची शेळी लगावली। बरं,
लसीकरण वगैरे तुम्हाला काहीच त्याच्याविषयी माहिती आहे का नाही? माहितीच नाही. म्हणजे माहिती नाही आणि तुम्ही त्याविषयी केली नाही. तर काका कसं आहे माहिती आहे का, आता मी सांगतो एक गोष्ट आहे का की तुमच्यासाठी महत्वाचं असेल. कारण कसं आहे, शेळी पालन म्हणलं तर त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत अशा की लसीकरण करून घेणं महत्वाचं आहे. तुम्हाला कसं आहे, शेळी पालनामध्ये काही लसी येतात, ती जर लस जर करायला नसली तर आपल्या शेळीचे पिल्ले, शेळ्या ना गाभण शेळ्या असतील तर त्या टायमाला मरतूक जास्त होते. लसीकरणाचं तुम्हाला सांगतोय, आपण त्या टॉनिक वरती पण बोलता, चर्चा करू त्याच्यावरती पण. कसं आहे, लसीकरण करून घेणं महत्वाचं आहे. लसीकरण म्हणजे काय राहते माहिती आहे का, म्हणजे शेळी आहे त्या शेळीला संसर्गजन्य आजार म्हणजे PPR आहे किंवा खुरकुत आहे किंवा ETV आहे, तर असे काही घातक आजार आहेत की ती तुमच्या शेळ्यांना होणी म्हणून त्याच्या अगोदरच लस राहते. अँटी वॅक्सिन म्हणजे काय राहते, आजार होण्याच्या अगोदरच लस दिली जाते का, ती कशामुळे दिली जाते, भविष्यात तुमची कसं आहे शेळी आहे काय आजार होणी, आता तुम्ही फिरस्ती आहात त्याच्यामुळं तुम्ही इथून जातात शेळ्या घेऊन आणि त्या टायमाला जर त्याच्या अगोदर जर एखादी शेळी पालकाने शेळ्या तुमच्या घेऊन गेल्या, त्यांना एखादी वेळेस खुरकूत झालेला आहे तुमच्या विषयात गेल्या संसर्गजन्य आजार, मग त्यासाठी का माझ्याकडे होणार, माझ्याकडे आले ह्यांच्याकडे होणार. मग ते म्हणतोय तुम्हाला, ते त्याच्यासाठी काय करायचं, लसीकरण करून घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. टायमाला वेळोवेळी लस करून घ्यायची म्हणजे अडचण येत नाही आणि आजार होत नाही. तर लस करून घ्यायचं म्हणजे लस जर करून घेतलं तर आपली शेळी सेफ राहते. सेफ आजार मोठे जे घातक आजार आहेत शेळ्यांना होत नाहीत, त्याच्यासाठी लस करून घ्यायचं. बरं, शेळ्यांना तुम्ही खुराक असेल किंवा जंतनाशक औषध असतील तर पिल्लांना जंतनाशक औषध कधी देतात का नाही? देता बरं सरासरी दिन आता दिलं. अगोदर माहित नव्हतं, आता माहित झाले, आता दिलं माहिती. जंतनाशक औषध किती दिवसाला देतात पिल्लाला? काय 8-10 दिवसाला. महिन्याला जंतनाशक औषध द्यावं लागतं. जंतनाशक औषधाचे फायदे काय सांगतो. जंतनाशक औषध दिल्यानं आपली जी शेळी आहे त्या शेळीचं जे आहे पोटामधील काही जंत आहेत, जंत जी आहेत ती मरतात आणि ती मेल्यामुळं काय होते, शेळी चारा खावलेली आहे किंवा खुराक खावलेली आहे शेळीला व्यवस्थित पचते. शेळीला व्यवस्थित पचल्यामुळं काय होते, शेळीला व्यवस्थित पचते आणि पचल्यामुळे शेळीची व्यवस्थित वाढ होते आणि वाढ झाली तर वजन वाढते. वजन वाढलं शेळीमध्ये ताकद, शेळी पिल्ले चांगली देते. त्यासाठी कसं आहे, जंतनाशक करून घेणं महत्वाचं आहे. बकऱ्यावर राहतील आणि बकरं सांभाळता तुमचे 2 बकरी धावलात मला, तर मला एक सांगा, बकरी कशी घेता निवडताना? आता एवढे भारी बकरी ठेवल्यात तुम्ही, चांगली बघून घेतात नाही, जात बी झाली. बकरी निवडताना कशी निवडता, किती वयाचे पाहिजेत हे पण सांगा ना शेतकऱ्यांना आपल्या, म्हणजे शेळी पालकांना नवीन. आता काय बेम घेता, वर्षाचे घेता, वर्ष घाल्यावर ती बकरी घ्या, वर्ष दात लावलं बिना दाताच घेणार, बिना दाताच घेणार. 3 वर्ष झाले, 3 वर्ष जवळ आहे. घ्या बकरी घ्या. आता ती 2 बकरी आहेत तर किती दातावरची आहेत? घ्या बरं, बघा 2 दात, 4 दात आहेत, 4 घ्यायला मी बघायला नाही दात अलीकडे आणा इकडे जरा त्याच्या कानाला मारते जात बघा जात जावा आदित्य. आता किती? 4 दातावर आहे. 4 त्याला दावा बरं. आता हे बोकड आहे, दात बघून घेता, दात बघून घ्या चांगले कसे येते काय. जात म्हणजे त्याच क्वालिटीचं किंवा त्याच जातीचं पाहिजे, चांगल्या क्वालिटी घेणार. चमक मोठं व्हायचं, मोठं होण्यासाठी फायदा हो. मोठं होण्यासाठी त्याच्यात काय गुण राहत म्हणजे पाय काका, तुम्हाला आता सध्याला एवढ्या जी शेळ्या येतात त्या शेळ्यामध्ये कोणत्या पिल्याला असेल, कोणत्या शेळ्याला असेल काही अडचण आहे का, म्हणजे आजार झालाय का? मावा घालाय असेल, मावा आलाय
मायासाठी काय केलं होतं? त्यासाठी गेलो म्हणलं कोणतं म्हणलं? नाव काही लक्षात नाही. हा, त्याला घरगुती काही इलाज केला का नाही? घरगुती इलाज, नाही करत. घरगुती काही इलाज माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे का काय लावता? मिठाचं पाणी हे नाही आता तोंड बुडवायचं, हळद दोन्ही लावायचं, तूप आपलं राहते कावळी होते. आता त्याला काय करायचं? तिसरा एक पर्याय सांगू तुम्हाला. हळद मीठ हळद लोणी लावतो, हे मिक्स करून लावायचं. हळद लोणी दोन्ही हे किंवा हळद, खोबऱ्याचं तेल तेल बी आणि कापूर हे मिक्स करून लावायचं. हे मिक्स करून लावलात तर काय होते माहिती आहे का? त्याच्यावर ही जखमा राहिला, त्या जखमावर माशी बसत नाही, आणि माशी बसली नाही तर जखम चिघळत नाही, आसडी वगैरे पडत नाही. असं करायचं. जखम कोणतीही झाली तर पहिल्यांदा आपल्याकडे मल्लम जर नसलं तर त्या टायमाला काय करायचं? त्या ठिकाणी खोबऱ्याचं तेल, कापूर लावून आणि हळद, किडे पडेल ते तोंडात, तीन मिक्स करून लावलात कापूर. तर कसं आहे, कापुराचं काम आहे माहिती का? कापुराचं काम आहे माशी बसू देत नाही. माशी बसली आणि त्याच्यामुळे माशी जर बसायला नसली तर हासडी पडत नाही. त्यासाठी कापूर युज करायचं त्याच्यामध्ये. आता हिला काय झाले म्हणलो? हिला हो काय, हे आलाय आता डोळ्याला डागला. हा, डोळ्याला डागणं नीट होणार 100%. ह्याच्यावरती काय करायचं माहिती आहे का? डागलं ती तुमच्या पद्धतीत झालं, आमच्या पद्धती केला बरं ह्याचं कसं आहे, बरं डोळे नीट केलं. ह्याच्यासाठी फेस्टिव्ह आय ड्रॉप किंवा सिप्लॉक्स आय ड्रॉप भेटते. लक्षात राहणार त्याला फटकारा वगैरे लागला असेल किंवा मार लागलेला आहे, पांढरा सोड डोळा घालतो. फटकारा किंवा मार लागला का डोळा पांढरा होते. त्याच्यावरती काय करायचं? फेस्टिव्ह आय ड्रॉप किंवा सिप्लॉक्स आय ड्रॉप हे दररोज सकाळ संध्याकाळ किंवा दिवसातून 3 टाइम 2-2 थेंब टाकायचे. डोळ्यामध्ये टाकायचं. त्याच्यामुळे काय होतंय? डोळा पांढरा आहे, त्याला दिसाय बी लागते आणि क्लिअर होऊन जाते. त्याला सोडा. आता एवढं सांगा की आपल्या शेळी पालनामध्ये आता पस्तूर काय अडचणी आल्यात का? किंवा पावसाळा आहे बाबा, पावसाळ्यामध्ये तुम्हाला काय अडचणी येतात? पावसाळ्यात अडचणी येते. गोळी ठेवता घरी, लयच झाड लागली तर गोळी साहेबचं, तुरीचं, हरभरा, पिल्यावाला, शेळीला ठेवणार असं हे करून. मग जड लागलं तर घरच्या घरी गुळी वगैरे चारून घरी राहू द्यायचं. बरं, पावसाळा आहे, आता पावसाळा आहे, जास्तीत जास्त सगळ्यात आजार म्हणलं तर शेळ्यामध्ये पावसाळ्यामध्येच आजार जास्त येतात. पावसाळ्याला येते 100%. सोमवार महिन्यात जास्त, श्रावण महिन्यात अजून जास्त, कारण पाऊस पडते, चिकचिक होते, चिकल्या होत्यात, सर्दी होते, ठसकते, खोकला लागते, शेंबडे येतात, खुरकुत चिकल्या होत्या, गाडी तेल कापडाचं नीट होते. पोट फुगल्यास काय? खायचा सोडा आणि दुसरं त्याच्यात काय मिक्स? दुसरं खायचा सोडा पाणी किंवा खायचा सोडा गोड तेल पाजायचं. त्याच्यानं पोटा किती फुगल्या असलं कमी होते. गोड तेल पाहिजे बाजूला. आता एखाद्या वेळेस कुठे रानात वगैरे गेलो, पोट फुगलं तर त्या टायमाला काय करतो? त्या टायमाला म्हणतो साल बांधतो, बाबळीची साल खाली पोट सापडतो. ते बी उपाय केला गेलो. आपले 6 महिन्याची पिली येते. 6 महिन्याची पिली कितीला ऐकतात? 5-6 महिन्याची पिली. 5-6 महिन्याची पिली येतात 8-9 हजार. आता तुमच्यासाठी मार्केट कोणता इथं जवळपास? निलंगा, निलंगाचा बाजार ना? इकडे जातो निलंगा जाणार. जवळ तुम्हाला निलंगा पडते. जागेवर निघतात का? जागून येते माहिती. आता पस्तोर तुमच्या शिळेनं एवढ्या 10-15 वर्षात कोणत्या शिळीनं ती 3, 4, 5 अशी पिली दिली का? 4 दिले माहिती. 4 दिले. ही धरलेली आता ते अजून ठेवला. किती वर केव्हापासून ती शिळी? ती शिळी आता लई दिवस काय लक्षात नाही. 4 पिली कंटिन्यू बकरी. हिला करा बघ. दात किती दातावर आहे? दात गाडी आता पार मात्र पार खोडा दात काहीच नाही. तिचं वय झाले, म्हातारी झाले म्हणायचे. बरं, ती झालं वय घातली नाही काहीच नाही. त्या शिळी घ्यायची. शिळी 600 ला होती. 600 रुपयाला? 600 रुपयाला होती पाठ. केव्हा घेत होतो? गणित नाही आता. 600 रुपयाला? 600 रुपयाला पाठ. आता वस्तू किती तू उत्पन्न दिली आहे? आता काय बे 15ची मुरी. 15 येतो जायचं.
पण 3, 2, 3, 4 पिले 4 बकरी पिले असले सांभाळ 9 लाख पिली. एका तिचं बकरं नाही ऐकलं. कसं आहे काका, माझं एक शेवटचं म्हणणं पाठी तुम्हाला. फिरायच्या पाठी शेड्या केल्या पाठी तेव्हा काय ती नाही हळद दिली. तिकडे हळद झाले का? हा ती एक आहे तिची माय काय हळद 2 शेळ्या हळद दिल्या. आता एक शिळी हळद आहे का तिकडे? एक हळद. बरं एक सांगा, किती एका शिळीपासून म्हातारी होईपर्यंत किंवा तिचं येतं संपोजेपर्यंत किती फायदा होते? फायदा किती होते अंदाजे? अंदाजे 2-4 लाखाची मुहूर्त एका शिळीपासून अख्ख्या तिच्या वयात सगळ्यात एक 2 लाख 2 ते 2.5 लाखापासून जाते. तसंच पिल्ले ठेवल्यास चांगल्यावर. बरं शिळी निवडताळा, आता तुम्हाला 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे. आपण शिळी निवडताळा काय निवडताळा काय बघून निवडता? म्हणजे शिळी निवडायची. आता ही घेतली शिळी, कापणी आता 2-3 महिन्याची म्हणून घेणार. शिळी निवडायची एखादी, तर ते शिळीचे दात कास बघणार, दात म्हणणार, कास बघणार. त्याच्यामध्ये अजून काही बघता वैशिष्ट्य? वय किती आहे का नाही बघणं कळते. दातावर वय कळते, वय कळते, शिंगावर वय कळते. पुन्हा कास वगैरे कसा पाहिजे? का चांगला पाहिजे, कसा पाहिजे नेमकं? असा खाली शिळी चांगली पाहिजे. ती शिळी बनवायची. शिळीचा बांधा कसा पाहिजे? माझा असं पाहिजे. मागून कसं पाहिजे? चौक पाहिजे, मागून असं पाहिजे. मोठ्या राशीची, मोठ्या राशीची का मोठ्या राशीची कशी बघता? चांगले हे पाहिजे. आपण देखाव शिळी बघायची. शिळी देखाव मोठ्या कासात. एखादी शिळी ही लागे बरोबर. तिने नका हे गाभण आहे ना? गाबणी. गाभण शिळी कशी ओळखायची? शिळी गाभण कशी ओळखायची? आता शिळी गाभण आहे, आता आपलं खाली शिळी कसं ओळखायचं? आता चेक पडले असं चेक बघून येणार किती महिन्याला येते का नाही असं बघणार. का हे गाभण, हे गाभण आहे. किती महिन्याची गाभण असं? आता हे आहे बघा काय 3-3.5 महिने. किती आहे चिका असं निघते गाभण शिळीचं ना? आणि आज लय जवळ आले का ही निघते खडूळ खडूळ पाणी निघते. आणि खाली शिळी कशी राहते? खाली शिळी आता ही खाली आहे का? नाही ती ही गाभण आहे ना? खाली पाहिजे का? खाली शिळी. तिचीच आहे ती. तिच्याकडे 6 शेळ्या. गाभण शिळी निवडता त्याच्या काय अंगावर चकाकी राहते, तिच्या अंगावर चकाकी राहते, चमक येते ना? पुन्हा कासातून तसं वरची बारीक एवढा राहते. वरतीवर दूध देत कमी करणार. दूध कमी करते. दूध पाळ पुन्हा टाकायचं नाव मध्ये गोटे होते कळायचं. कास सगळा जाळून घेते, जाळून येते कास. पुन्हा चिक होते तयार. चिक होते. आणि चिक झालं शेळी जवळपास चिक झाल्यानंतर 3 ते 3.5 महिन्यापासून गाभण होते. 3-3.5 महिने क्लिअर दिसते. नंतर पुन्हा कास करणार, पुन्हा कास सुटते. कास सोडणार थोडी 5-5.5 महिन्याला हळद. 5ला बी हळद येते कोणती शिळी माहिती. आता ते हे भाकड आहे. पहिला शिळी जरा जास्त ही घेते, टाइम घेते वगैरे. टाइम घेते पलवला टाइम घेते. दुसऱ्यानं असेल किंवा भाकड असेल तर कमी टाइम घेते कमी. तर शिळी निवडताना अशी निवडावं लागते आणि गाभण शिळी असं ओळखावं लागते. ओळखू देते 3 महिने. चमक घेते, तेच राहते. तेच राहते, जरा चोपडी दिसते शिळी, असं तेल लावले चमक राहते. आता ही खाली आहे, खाली शिळी अशी राहते. गाभण शिळी तो कधी आता अगोदर दावली का तशी राहते. पुन्हा हो काय नमुना असं का शिळी गाभण 4 महिन्याच्या म्हणतात ना? 4 महिन्याच्या अशी दिसते. पोट खाली जोड सुटते, जोड सोडणार, जोड सुटते, कासाला लागली, कासाला लागते. पुन्हा अंगावर चमक दिसते, तेच दिसते. शेळी जरा खाता वच करत नाही, शांत सरते, निवांत शांत खाणार. निवांत दिवस भरले का त्यासाठी लागले का तसं निवांत खाणार.